नमस्कार मंडळी. संडे मॉर्निंग्स हिट डिफरंट. रविवारी सकाळी काहीतरी वेगळं करावं असं वाटतं, नाही का? आजच्या या रविवारी आपण थेट पुण्यातल्या कोथरूडमध्ये जाणार आहोत. आणि हा व्हिडिओ फक्त एक फूड व्लॉग नाही आहे, तर एक वेगळा विचार आहे. पैसे खर्च करणं म्हणजे फक्त जास्तीत जास्त खर्च करणं नाही. खरं पाहिलं तर योग्य माहिती, थोडं प्लॅनिंग आणि विचार केल्यावर अगदी छोट्या बजेटमध्येही छान अनुभव घेता येतो. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की फक्त 150 रुपयांच्या आत आपण कोथरूडमध्ये नाश्ता, थोडं शॉपिंग आणि छानसा अनुभव घेऊ शकतो. कोथरूड हा भाग म्हणजे पुण्याचं एक वेगळंच आकर्षण. इथली खाद्यसंस्कृती, इथली दुकाने आणि लोकांची मैत्रीपूर्ण वाईब हे सगळं मिळून रविवार अधिकच सुंदर बनवतात. तर चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या ठिकाणापासून. ह्यासाठी कर्वे रोड ओलांडून आपण पोहोचणार आहोत DP रोडवरती. DP रोडवरती थोरात उद्यान याच्या उजव्या बाजूस आपण गेलो की आपलं पहिलं ठिकाण जे आहे बर्वे दही वडा. एकदम पारंपरिक आणि टेस्टमध्ये भन्नाट. भेलके कमान याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साईडला हे दुकान आहे. 50 रुपयांपासून सुरू अशा भरपूर वस्तू इथे मिळतील, जसं दही वडा, दडपे पोहे, कोथिंबीर वडी. ह्यानंतर आपण पुढे जाणार आहोत कोथरूड एरियामध्ये. सुतार हॉस्पिटल रोड याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट जो रोड जातो तिथून सरळ येऊन वनाज मेट्रो स्टेशनच्या अलीकडे जे सिग्नल आहे तिथेच आपल्याला हे नाश्त्याचं ठिकाण दिसणार आहे. इथे आपल्याला भरपूर खाद्यपदार्थ मिळणार आहेत. नाश्त्याचे खाद्यपदार्थ जसे की पोहे, उपीट, शिरा, इडली, वडा, पट्टी समोसा, उडीद वडा. पण माझं सर्वात आवडीचं पदार्थ म्हणजे दही चुरमा. फक्त 25 ते 30 रुपये इतक्या माफक दरात आपल्याला नाश्ता मिळणार आहे. आता बर्वे दहीवडाच्या एक्झॅक्ट ऑपोजिट गृहोपयोगी वस्तूंचं एक दुकान आहे, जिथून मला एक मोबाईल स्टँड घ्यायचं होतं. तर ते मी घेतलेलं आहे फक्त 10 रुपयात. यांनी माझे अर्ध्याच्या वर गोष्टी सोप्या होणार आहेत. त्यानंतर मला वाचनाची आवड खूप आहे, तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून उजव्या बाजूला गेलं की पेपरचं हे स्टॉल आहे. इथून मला आवडेल तसे पेपर मी वाचण्यासाठी घेतले आहेत, ज्याची किंमत होती फक्त 24 रुपये. तर या प्रवासाचा उद्देश साधा आहे. पैसे खर्च करायचेच, पण विचारपूर्वक. आणि योग्य माहिती असेल तर अगदी कमी पैशातही भरपूर मिळू शकतं. तर 124 रुपये हा आपला खर्च आजचा झालेला आहे.